हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 8 इंट्रोड्युसिंग झिरो वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घ्या. ऑलरेडी हा लेसन आपण टेक्स्च्युअल लेसन पाहिलेलो आहोत, तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. फॉर द टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. गिव्ह इनफ प्रॅक्टिस टू द स्टुडंट्स टू राईट अ झिरो. इनफ म्हणजे भरपूर प्रॅक्टिस करून घ्या. मुलांना झिरो हा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, तेवढे तुम्ही तिथं एक्झाम्पल्स वगैरे त्यांना तिथं प्रोव्हाइड करायचे आहेत. एक्झाम्पल्स सांगायचे आहेत, त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आहे झिरो म्हणजे काय ते कन्सेप्ट तिथं मुलांकडून क्लिअर करून घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट वन, नंबर 0. Look at the picture and read aloud. Look at the picture and read aloud. खाली पिक्चर्स दिलेले आहेत. त्या पिक्चर्सच्या खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते मोठ्याने वाचा म्हणलेले आहे. चला तर पाहून घेऊया. There were 2 laddus in the dish. पहा, डिश मध्ये किती लड्डूज आहेत, किती लाडूज आहेत? 2 लाडूज आहेत. There were 2 laddus in the dish. डिश मध्ये 2 लड्डूज आहेत. The boy picked up both. दोन्ही सुद्धा घेतला. तो मुलगा काय केला? दोन्ही लाडू घेतला. पिक्ड बोथ, दोन्ही उचलला. नाउ देअर वेर नो लड्डूज इन अ डिश. पहा, आता डिश मध्ये एक तरी लाडू आहे का? नाही, एक सुद्धा लाडू नाही. नो लड्डूज इन अ डिश. लाडू, एक सुद्धा लाडू नाहीये. 20 आहे. मग काय, किती लाडूज आहेत? लाडू एक पण नाहीये, म्हणजे किती लाडूज असणार तिथं? 0 लाडूज असणार. काय असणार? 0 लड्डूज असणार. किती लड्डूज असणार? 0 लड्डूज. तर आपण काय म्हणू शकतो? 20 आहे. There are 0 laddus in a dish. In the dish. We say that there are 0 laddus in the dish. एक सुद्धा लड्डूज नाहीये डिश मध्ये. तर आपण तिथं कन्सेप्ट काय म्हणायचं? एक सुद्धा लड्डू नाही म्हणजे किती लड्डूज असणार तिथं? 0 लड्डूज असणार. किती लड्डूज असणार? 0 लड्डूज असणार. नाउ नेक्स्ट वन पिक्चर आहे. No matchsticks in the match box means there are 0 matchsticks in the match box. पहा, मॅच स्टिक्स आहे, मॅच बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये एक सुद्धा मॅच स्टिक नाहीये. तर एक सुद्धा नाही म्हटल्यावर किती असणार तिथं? 0 असणार. किती असणार? 0. मग काय म्हणू शकतो आपण? देअर आर 0 मॅच स्टिक्स इन द मॅच बॉक्स. किती मॅच स्टिक्स आहेत तिथं? 0 मॅच स्टिक्स आहेत. एक पण नाहीये म्हणलं तर किती असणार? 0 असणार. देअर आर 0 मॅच स्टिक्स इन द मॅच बॉक्स. नेक्स्ट वन आहे रीड, ट्रेस अँड राईट. 0 दिलेला आहे आपल्याला. 0ला काय करायचं आहे? रीड करायचं आहे, ट्रेस करायचं आहे आणि लिहायचं आहे. नेक्स्ट वन आहे काउंट द बलून्स अँड राईट द नंबर्स इन द बॉक्सेस. पहा, आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत, तर ते पिक्चर्स काउंट करून ते नंबर्स त्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. प्रत्येक पिक्चर्समध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चरमध्ये बलून्स आहेत. किती बलून्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. देअर वेअर 5 बलून्स इन माय हँड्स. माझ्या हातामध्ये किती बलून्स आहेत? 5 बलून्स आहेत. किती बलून्स आहेत माझ्या हातामध्ये? 5. मग त्या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे? 5. आता ते 5 बलून्स त्यांनी काय केला? सोडून टाकला. काय केला? हातातून सोडून टाकला. 5 बलून्स फ्ल्यू अवे. 5 बलून्स काय गेले? उडून गेले. काय गेले? उडून गेले. आता हातामध्ये किती बलून्स आहेत? काहीच नाहीये. किती आहेत? काहीच नाही म्हणजे किती बलून्स असणार? 0 बलून्स असणार. किती बलून्स असणार? 0 बलून्स असणार. नाव देअर आर 0 बलून्स इन माय हँड्स. There are 0 balloons in my hands. फर्स्ट पिक्चरमध्ये फर्स्ट बॉक्समध्ये 5 बलून्स लिहायचं आहे. सेकंड बॉक्समध्ये पण 5 बलून्स लिहायचं आहे. थर्ड बॉक्समध्ये 0 बलून्स लिहायचं आहे. किती बलून्स लिहायचं आहे? 0 बलून्स लिहायचं आहे. नेक्स्ट वन आहे मॅच द गिवन नंबर्स टू द करेक्ट बॉक्सेस. मॅच द गिवन नंबर्स टू द करेक्ट बॉक्सेस. 0 म्हणजेच काय? काहीच नसणे. 0 म्हणजेच काय? काहीच नसणे. 1 टेलिफोन आहे. 1 आहे. 0 आहे का? नाही. तर टेलिफोन मॅच होणार नाही. जे ब्लँक बॉक्सेस आहेत, ज्या पिक्चरमध्ये काहीच नाही, ते सगळे बॉक्सेस काय होणार? 0ला मॅच होणार. काय होणार? 0ला मॅच होणार. चॉकलेट्स, बर्ड्स, आईस्क्रीम आणि टेलिफोन हे मॅच होणार नाहीत, कारण ते नंबर्समध्ये आहेत. कशात आहेत?
नंबर्समध्ये आहेत, कारण झिरो म्हणजे काहीच नसणे. झिरो म्हणजेच काय? काहीच नसणे. नाव नेक्स्ट वन, हाऊ मेनी क्लॉथ्स आर देअर इन द कबर्ड? टिक द करेक्ट बॉक्स. तर आपल्याला कबर्ड दिलेला आहे खाली. त्या कबर्डमध्ये किती क्लॉथ्स आहेत? क्लॉथ्स म्हणजे कपडे. किती कपडे आहेत ते विचारलेले आहेत. पहा, कबर्डमध्ये एक तरी कापड आहे का? क्लॉथ्स आहे का? नाही. मग देअर आर नो क्लॉथ्स इन द कबर्ड. देअर आर नो म्हणजेच काय? झिरो. नो म्हणजेच काय? झिरो क्लॉथ्स. मग झिरोच्या बॉक्स समोर काय करायचं आहे? आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 8 इंट्रोड्युसिंग झिरो वर्कबुक सोल्युशन आज आपण पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.